श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, श्री हनुमान यांना आपण संकटमोचन म्हणतो, कारण बजरंगबली हे सर्व भक्तांचे संकट दूर करतात. मंगळवारी श्री हनुमान यांची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. तर बघा, हनुमान जयंती ही मंगळवारी याच दिवशी आली आहे. तर या हनुमान जयंतीला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. तर बघा, हनुमान यांचा जन्म मंगळवारी झाला आहे, म्हणूनच मंगळवारी या दिवशी हनुमान यांची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. तर बघा, 2024 हनुमान जयंती ही जयंती मंगळवारी सुद्धा आली आहे. तर या दिवशी आपण हनुमान यांच्या ज्या काही सेवा करतो, आराधना करतो, त्या सर्व हनुमान यांच्यापर्यंत पोहोचतात आणि हनुमान आपल्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करतात. म्हणूनच बघा, जर शनिदेवांची 7:30 किंवा अडचकी सुरू असेल तर हनुमान जयंतीला मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ टाकून हनुमान यांची आरती करावी. त्यामुळे कुंडलीवरील शनीच्या छायापासून मुक्ती मिळते. फक्त हनुमान जयंतीलाच नाही तर प्रत्येक मंगळवारी आपल्याला स्नान करून लाल वस्त्र परिधान करून विधीसह पूजा करायची आहे आणि आपल्याला हनुमान यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांना कुंकू अर्पण करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर शनीच्या 7:30 पासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच बघा, हनुमान जयंती या दिवशी केलेली मारुती रायाची पूजा ही शनिदेवालाही पोचते. म्हणूनच बघा, हे उपाय आपल्याला करायचे आहेत. तसेच बघा, शनिदेव आणि मारुती रायांची मैत्री आपल्याला माहीतच आहे. अन्य देवांनी जेव्हा शनीचे स्वागत केले नाही, तेव्हा मारुती रायांनी शनिदेवाचे स्वागत केले. तेव्हापासून शनिदेवाने मारुती रायाला मैत्री यांचा प्रस्ताव दिला. शनिदेव म्हणजे संकट म्हणून न पाहता शनिदेव म्हणजे संधी, स्वतःला सिद्ध करण्याची संधी हे मारुती रायाने ओळखले आणि त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनावर प्रसन्न होऊन शनिदेवाने त्यांना आशीर्वाद दिला की जो तुझी भक्ती उपासना करेल त्यांच्यावर मी प्रसन्न होईन आणि संकटांचे निवारण करेन. म्हणूनच बघा, आपल्याला मारुती रायाची या दिवशी पूजा करायची आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये जे काही शनी दोष असतील किंवा 7:30 असेल ते जर तुमच्या मागे लागले असतील, हे सर्व दोष दूर होतात. त्याचबरोबर बघा, अनेक लोकांना कुंडली शनी दोष असतो. तसेच अनेक जण 7:30च्या फेऱ्यात सुद्धा असतात. शनी हे न्यायसत्तेचे प्रतीक आहेत. शनी न्यायदानाचे कठोर व्रत आहेत. तर बघा, तर या काळामध्ये आपल्याला संयमाने वागायला हवे. त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेचा रोज जप करावे लागतात आणि जप करताना आकाशमुद्रा करणे सुद्धा लाभदायक ठरते. तसेच बघा, न्यायमार्गाने आपण आणि स्वकष्टाने आपण जे धन कमावलेले असते त्यामधून आपल्याला रोज काहीतरी आपल्याला दान करायचे असते. तर बघा, आपल्याला जितके शक्य होईल तितके आपण या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला दान करायचे आहे. असे केल्याने आपल्यावरील शनी दोष हा दूर होतो. तसेच बघा, हनुमान यांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हनुमान चालीसा, बजरंग पाठ किंवा सुंदरकाठ ही स्तोत्रे म्हणायची आहेत. असे केल्याने हनुमान यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. त्याचबरोबर बघा, आजच्या दिवशी आपल्याला पिंपळाची सुद्धा पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. तर बघा, या हनुमान जयंतीपासून जर आपण दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, हा जर तुम्ही उपाय दर शनिवारी केला तर नक्कीच तुमच्या ज्या काही शनीचे दोष असतील किंवा 7:30 असतील यामधून आपली लवकर सुटका होते आणि आपल्यावर प्रभू राम आणि हनुमान यांची कृपादृष्टी राहते. ज्यांची हनुमान यांची कृपादृष्टी राहते त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यांना आपल्याला शनिदोषापासून आपल्यावर लवकर सुटका होते. म्हणूनच बघा, या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला या दोषापासून हळूहळू आपली जी काही आपल्याला त्रास होत आहेत ते हळूहळू कमी होऊन आपला शनिदोष आणि 7:30 यातून आपली मुक्तता होते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत. तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.